डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। या उत्साहामध्ये अनेक प्रकारचे मिरवणूक व देखावे यामध्ये सादर करण्यात आले। या जयंतीमध्ये सर्वच प्रकारच्या लोकांनी सहभाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिल्या आणि काही मंडळ तर अक्षरशः आपल्या जयंती उत्सवाचे 50वे वर्ष पूर्ण करण्यात या वर्षी आले आहे आणि या उत्साहामध्ये सर्वच मंडळांनी सहभाग घेऊन या जयंतीची शोभा वाढवली। बालेकिल्ल्यात पीएल लोखंडे मार्गावरील अजंठा कॉलनीमधील चंद्रमणी मित्रमंडळ, क्रांतिदूत मित्रमंडळ आणि बालबोध मित्रमंडळ यांच्या कार्यकर्तृत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन 1977 साली भीमटोला प्रबोधन मंचचा जन्म झाला आणि भीमयुगाच्या वाटेवर कार्याची सुरुवात झाली। 1982 साली उभं राहिलं एक भव्य प्रतीक, महानगरपालिकेच्या 3 मजली इमारतीवरील ते तैलचित्र। ते केवळ एक चित्र नव्हतं, ती आमची प्रेरणा होती, ती आमची ओळख होती आणि बाबासाहेबांच्या अनुयायांचा अभिमान होता। दशकपूर्तीच्या निमित्तानं शांतीदूत वाचनालय सुरू करण्यात आले। पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेझिम पथकाची स्थापना झाली। तसेच शतकपूर्ती जयंतीनिमित्त भव्य फटाक्यांच्या आतषबाजीची सुरुवात करण्यात आली। 80च्या दशकात कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक बनून आपली जबाबदारी पार पाडली। गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्याचं वाटप। मंडळाच्या या प्रवासात अनेक चित्रकारांनी आपली कला सादर केली। 2014 साली प्रभाकर कांबळे यांनी साकारलेलं ते अप्रतिम तैलचित्र, ज्यामुळे मंडळाची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली। चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया। पण 2023 साली ते तैलचित्र उतरवण्यात आलं। तो क्षण अत्यंत वेदनादायक होता। पण नवतरुणांनी एकत्र येत मंचाला डिजिटल स्वरूपात पुन्हा उभं केलं। इतक्या वर्षांची परंपरा आजही तितक्याच जल्लोषात सुरू आहे। आज मंडळ 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि एकच स्वप्न, पुन्हा एकदा ते तैलचित्र त्याच दिमाखात उभं राहील। राजा